नमस्कार, मी तृप्ती संदीप रसाळ. पहिल्यांदा सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जो आपण दरवर्षी 8 मार्चला हा वर्ल्ड वाईड सेलिब्रेट करतो, विच इज द इंटरनॅशनल वुमेन्स डे. तर एक स्त्री म्हटली की ती खूप सारे तिचे मल्टीटास्किंग तिचा हा जॉब असतो. म्हणजे दररोज सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत तिला नंबर ऑफ टाईम्स ती स्वतःला खूप ठिकाणी एक्सपोज करते. मग ते कामाच्या ठिकाणी असू दे, घरगुती सगळे तिचे जबाबदाऱ्या असू दे, तिची मुलं असू दे, तिचे घरचे मंडळी असू दे. पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट नेहमी मागे राहते, ती आहे तिचं आरोग्य. कारण काय, घरची स्त्री जर आरोग्य चांगलं असेल तर ती पूर्ण घराला नीट बघू शकते. हे सगळ्यांना माहीत आहे. पण हे सगळं माहीत असून पण ती स्वतःकडे दुर्लक्ष का करते? कारण त्या दिवसभर सगळ्या एवढ्या जबाबदाऱ्या तिला ह्या पार पाडायच्या असतात. त्यामुळे प्रत्येक स्त्री ही आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यातून जाते. मग वेगवेगळे टप्पे, ती मुलगी असते, कोणाची सून होते, मग ती आई होते, मग बायको असते. पण ह्या सगळ्या तिच्या जबाबदाऱ्या पार करताना तिच्या शरीरामध्ये भरपूर बदल होत असतात. त्यामुळे जेव्हा एखादी स्त्री वयाची 35शी ओलांडायला लागते, तेव्हा तिच्या शरीरामध्ये बदल हा सर्वात जास्त होत असतो की तिच्या शरीरातलं जे स्नायू असतात त्याची कमकुवता होत चालली असते. म्हणजे प्रत्येक स्त्री जेव्हा 35शी ओलांडेल तिच्या बॉडीतून 3 to 5% ऑफ मसल लॉस हा होत असतो. आणि मसल लॉस जेव्हा होत असतो तिथे ऑटोमॅटिकली तुमचं वेट गेन होत असतं. मग अशा वेळेस त्या स्त्रीला प्रश्न पडतो की मी दिवसभर एवढं काम करते तरी माझं वजन का वाढतंय? कारण काय, ह्या जिथे त्यांचा मसल लॉस आहे तिथे फॅट गेन हा नेहमी असतो. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने तिच्या आरोग्याकडे आणि तिच्या खाण्यापिण्याकडे हे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला काय बघायचं आहे की तिने दररोज तिच्या जेवणामधून कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ घ्यायचे. आता कॅल्शियम कशासाठी हवं आहे? कारण काय, वयाची 35शी ओलांडली की आपल्या बोन डेन्सिटी, ज्याला आपण हाडांची घनता म्हणतो, ही कमी व्हायला लागते. आणि जेव्हा हाडांची घनता किंवा डेन्सिटी ही कमी होते तर भावी आयुष्यात हाडं ही तुमची कमकुवत होऊन ऑस्टिओपोरोसिस किंवा ऑस्टिओपिनिया हा कुठला तरी एक प्रकार त्यांना होऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला स्नायूंची पण ताकद वाढवायची आहे. कारण काय, तोच बदल आपल्या शरीरात होत असतो. कारण काय, ही स्त्री भरपूर डिलेव्हरीजमधून पण तिने आपला बदल केलेला असतो. त्यामुळे हे कुठले पदार्थ आहेत की तिने न चुकता तिच्या जेवणामध्ये दिवसभराच्या दूध, दही, ताक, पनीर, सोयाबीन, डाळी, कडधान्य ह्यांचा समावेश तिने आवर्जून करायचा आहे. मग त्याचबरोबर डेली तिचं स्वतःचं एक्सपोजर व्यायामाच्या स्वरूपाने व्हिटॅमिन D3साठी करायचे. तर व्हिटॅमिन D3 आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सर्वात रिचेस्ट सोर्स हा आपला सनलाईट म्हणजे आपला सूर्य आहे. त्यामुळे डेली जरी तिने 10 ते 15 मिनटं बेसिक स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करून जर सुरुवात केली तर तिचं आरोग्य चांगलं राहणार आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा न्यूट्रिएंट आहे तो म्हणजे प्रोटीन. तर आपले इंडियन डाएट्स हे खूप प्रोटीन डेफिशियंट असतात. तर प्रोटीन म्हटलं की सगळ्यांना फक्त नॉनव्हेज माहिती आहे, पण सगळेच नॉनव्हेज खाणारे नसतात. त्यामुळे जे व्हेजिटेरियन असतील त्यांनी सेम की दूध, कडधान्य, तुमच्या डाळी, सोयाबीन, पनीर, टोफू ह्याचा समावेश आवर्जून करावा. नॉन व्हेजिटेरियन लोकांनी चिकन, मटन, फिश, एग्स ह्याचा पण आहारामध्ये समावेश करावा. त्याच्यानंतर आहे फायबर, की फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ. तर फायबरचा रोल हा वेट मॅनेजमेंटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की जेव्हा तुम्ही फायबरयुक्त पदार्थ जसं फळं आहे, पालेभाज्या आहेत, मोड आलेले कडधान्य आहेत, इतर फळभाज्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा तुम्ही ह्याचा समावेश करता तुमचं पोट भरल्याचं एक फिलिंग येते, ज्याला आपण सटायटी म्हणतो. तर ह्याच्यामध्ये वेट गेन होण्याचे चान्सेस खूप कमी राहतात. त्याचबरोबर नंतर येतं लोह, की ह्या स्त्रीला दर महिन्याला मासिक पाळी येते. तर या मासिक पाळीमध्ये पहिले 4 ते 5 दिवस हा रक्तस्राव चालू असतो. ह्याच्यामध्ये तिला खूप अशक्तपणा असतो, तरी ती आपलं डेली रुटीन काय कुठेही थांबवत नाही. मग हा अशक्तपणा जर कमी करायचा असेल तर तिच्या जेवणातून लोहयुक्त पदार्थ जसे तुम्ही बसल्या बसल्या काळे मनुके, खजूर, अंजीर हे तुम्ही घेऊ शकता. वेगवेगळे ड्रायफ्रूट्स आहेत, जसं बदाम आहे, अक्रोड आहेत, वेगवेगळ्या तेलबिया आहेत, हे तिने तिच्या डाएटमध्ये घेतलं पाहिजे. म्हणजे लोहाचं प्रमाण पण शरीरामध्ये चांगलं राहतं आणि अशक्तपणा तिला जाणवत नाही. नंतर सर्वात इम्पॉर्टंट आहे की ओमेगा 3. जसं मी म्हटलं की हाडांची घनता कमी होते, स्नायूंची ताकद कमी होते, तर बऱ्याच वेळेला तिला जॉईंट पेन पण जाणवतो. मग जर तिने ओमेगा 3 युक्त जर फॅटी ॲसिड घेतले, जसं बदाम, अक्रोड आहे, तो जो जॉईंट पेन आहे तो पण कमी व्हायला लागतो.
आणि नंतर आहे की सर्वात जास्त पाणी, की पाण्याचा समावेश हा पाहिजेच, की उन्हाळ्यातच लोक भरपूर पाणी पितात, की मला तहान लागणार आहे, उन्हाळा वाढणार आहे, पण तुम्हाला वर्षभर किंवा नेहमी दररोज 2 ते 3 लिटर पाण्याचा इंटेक ठेवायचा आहे. कारण पाण्याचा बेनिफिट काय आहे, की शरीरामध्ये जे दररोज आपल्या टॉक्झिन्स तयार होतात, पहिलं तर ते फ्लश करतात आणि दुसरी गोष्ट आहे की पाण्याचा इंटेक जास्त ठेवल्यामुळे तुमच्या शरीराचं मेटाबॉलिझम हे चांगलं राहतं. त्यामुळे जो बदल शरीरात होतो तो मेटाबॉलिझम कमी झाल्यामुळे होतो. त्यामुळे पाणी हे सर्वात जास्त चांगलं एक पर्याय राहणार आहे, की ज्याच्याने तिचं मेटाबॉलिझम चांगलं राहील आणि तिचं पुढचं आरोग्य चांगलं राहील. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने फक्त 8 मार्चला नव्हे तर पूर्ण वर्ष तिच्या स्वतःची काळजी घ्यायची आहे, की आरोग्याच्या दृष्टीने आणि आहाराच्या दृष्टीने आणि मानसिक दृष्टीने पण. थँक्यू.